0 आणि हे 8 ऍड केले आपण. आता इकडे आपण फिंगर ठेवूया. नेक्स्ट आपल्याला 2 ने या 5 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता 2 5 चा किती येतात, तर 2 5 चा 10, मग 10 आपण ऍड करूया. हे 1 आणि हा 0 10. इकडे आता आपल्याला फिंगर ठेवायची आहे. नेक्स्ट या 2 ने या 3 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 3 जा किती येतात, 2 3 जा 6, मग 6 आपण ऍड करूया. 6 पण हा आपला वन डिजिट नंबर आहे, मग आपल्याला 6 डायरेक्ट ऍड करायचे आहेत का, नाही. तर इकडे आपल्याला 0 लावायचा आहे आणि इकडे आपल्याला 6 ऍड करायचे आहे. ओके, 6 ऍड केले. इकडे फिंगर ठेवूया. नेक्स्ट 2 ने आपल्याला या 2 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 2 जा 4, मग 4 आपल्याला ऍड करायचे आहे. 4 पण वन डिजिट नंबर असल्याने इकडे 0 आणि हा 4. ओके, 4 ऍड केले. फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे आपली. आता आपण सेकंड स्टेप कडे जाऊया. ओके, पण सेकंड स्टेप ऍड करताना आपल्याला म्हणजे आपल्याला आता 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 2 ने आपण करून झालेला आहे. आता 3 ने मल्टिप्लाय करायचं. मग 3 ने कसं करायचं, तर फर्स्ट रॉड सोडून आपण सेकंड रॉड वर यायचं आहे. इकडनं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायला सुरुवात करायची आहे. म्हणजे सेकंड नंबरने मल्टिप्लिकेशन करता म्हणून फर्स्ट रॉड वर 0 आणि सेकंड रॉड पासून मल्टिप्लिकेशन करायला सुरुवात करायची. ओके, फर्स्ट आपल्याला 3 4 जा किती येतात, 3 4 जा 12, मग 12 आपल्याला ऍड करायचे आहे. इकडे 10 आणि हे 12. ओके, 12 ऍड केले. इकडे आपण आता फिंगर ठेवूया. ओके, नेक्स्ट आता आपल्याला 3 ने 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 3 5 जा 15, मग 15 आपल्याला ऍड करायचे आहे. इकडे 10 आणि इकडे 5. ओके, फॉर्म्युला यूज केला आपण. इकडे आता आपण फिंगर ठेवूया. नेक्स्ट आपल्याला 3 ने 3 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 3 जा किती येतात, 3 3 जा 9, मग 9 आपल्याला ऍड करायचे आहे. पण 9 हा वन डिजिट नंबर असल्याने या रॉड वर 0 आणि इकडे आपल्याला 9 ऍड करायचे आहे या रॉड वर. पण या रॉड वर बिट अवेलेबल नाही, मग 9 चा फॉर्म्युला. ओके, 9 चा फॉर्म्युला यूज केला. 9 ऍड केले. इकडे आता आपण फिंगर ठेवूया. ओके, नेक्स्ट आता आपल्याला या 3 ने या 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 3 2 जा 6, मग 6 आपण ऍड करूया. इकडे 0 आणि हे 6 आपण ऍड केले. आपलं आन्सर आलं. आन्सर काय आहे आपलं 1 0 4 2 3 6 हे आन्सर आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 45 * 3 4 5 8. हे एक्झाम्पल आहे आपलं. 45 ने आपल्याला या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, आता आपण काय करायचं, या 4 ने या 3 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 4
इकडे आता आपण फिंगर ठेवूया. आता आपल्याला 4 ने 8 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 4 8 चा किती येतात? 4 8 चा 32. तर 32 आपण ऍड करूया. 32 ऍड केले आपण. ओके, फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपण सेकंड स्टेप सॉल्व करूया. सेकंड स्टेप इकडे हा रॉड सोडून सेकंड रॉड वर. ओके, आपल्याला 5 ने 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 3 चा किती येतात? 5 3 चा 15. मग 15 आपल्याला ऍड करायचे. 10 केले, इकडे 5 करायचे, बिट अवेलेबल नाही. मग आपण फॉर्म्युला यूज केला ऍड करायचा, कॉम्बिनेशन फॉर्म्युला. ओके, इकडे आपण फिंगर ठेवायची. नेक्स्ट आता 4 ने 5 ने आपल्याला आता 4 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 5 4 जा 20. 20 आपण ऍड करूया. 2 आणि हा 0 20. ओके, इकडे आपण आता फिंगर ठेवूया. नेक्स्ट आता 5 ने आपल्याला 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 5 जा 25. मग 25 आपण ऍड करूया. 25 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपण आता फिंगर ठेवूया. आता आपल्याला 5 ने 8 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 8 चा किती येतात? 5 8 चा 40. मग 40 आपण ऍड करूया. इकडे 4 ऍड करायचा आहे आणि हा 0. हा आपला इकडे 0 आहे. ओके, आन्सर आलेला आहे आपलं. आन्सर काय आहे आपलं? 1 5 5 6 1 0. हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 43 3912. हे एक्झाम्पल आहे आपलं. 43 ने आपल्याला या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. फर्स्ट आपल्याला या 4 ने या 3 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, मग आपल्याला काय करावं लागेल? 4 ने 3 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 4 3 चा किती येतात? 4 3 जा 12. मग 12 आपल्याला ऍड करायचे आहे. 12 आपण ऍड केले. इकडे आता आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला 4 ने या 3 ला मल्टिप्लाय करून 4 ने आपल्याला आता या 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 4 9 जा 36. मग 36 आपल्याला ऍड करायचे आहे. इकडे 30 आणि हे 6. 36 ऍड केले आपण. आता इकडे आपण फिंगर ठेवूया. नेक्स्ट आपल्याला 4 ने या 1 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 4 1 जा 4. मग इकडे आपल्याला 4 ऍड करायचे. पण डायरेक्ट याच रॉडवर आपण 4 ऍड करणार का? तर नाही. 4 हा 1 डिजिट नंबर आहे म्हणून अगोदर 0 आणि हे 4. ओके, 4 आपण ऍड केलेले आहे. आता नेक्स्ट बघूया. 4 ने आपल्याला 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 2 जा 8. मग 8 आपण ऍड करूया. पण 8 पण या रॉडवर ऍड करायचा आहे का आपल्याला डायरेक्ट? नाही. 4 हा 1 डिजिट नंबर आहे. मग 8 इकडे 0 लावायचा आणि इकडे आपल्याला 8 ऍड करायचा आहे. ओके, फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे आपली. आता आपण सेकंड स्टेप बघूया. सेकंड आपल्याला या 3 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 3 जा 9. 9 आपल्याला कुठल्या रॉडवर ऍड करायचं आहे? सेकंड रॉडवर येऊन इकडे 0 लावायचा आणि इकडे 9 ऍड करायची. पण या रॉडवर 9 ऍड करायला बिट अवेलेबल आहेत का? तर नाही. 9 चा फॉर्म्युला यूज केला. ओके, 9 ऍड केले. नेक्स्ट आपल्याला 3 ने या 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 3 9 जा 27. मग 27 आपल्याला ऍड करायचे. 20 आणि इकडे 7 ऍड केले. 7 चा फॉर्म्युला यूज केलेला आहे आपण. इकडे आता आपण फिंगर ठेवूया. नेक्स्ट आपल्याला 3 ने 1 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 3 1 जा 3. 3 हा
पॉसिबल नाहीये, मग 3 चा फॉर्म्युला यूज केला आपण. इकडे आपण आता फिंगर ठेवूया. नेक्स्ट आपल्याला 3 ने 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचा आहे. 3 2 चा 6. 6 चा वन डिजिट नंबर असल्याने इकडे 0 आणि हे 6. ओके, एक्झाम्पल सॉल्व झालंय आपलं. आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं 168216 हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 52 * 7 3 4 6 हे आपलं एक्झाम्पल आहे. 52 ने आपल्याला या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. आता फर्स्ट आपल्याला 5 ने 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 7 चा 35 मग 35 आपल्याला ऍड करायचं आहे. 30 आणि हे 5 35 आपण ऍड केले. इकडे आपण आता फिंगर ठेवूया. ओके, नेक्स्ट आपल्याला 5 ने 3 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 5 3 जा 15 मग 15 आपण ऍड करूया. इकडे आपण फिंगर ठेवली. ओके, नेक्स्ट आपल्याला 5 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. सॉरी 5 ने आपल्याला 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 4 जा किती येतात 5 4 जा 20 मग 20 आपण ऍड करूया. 2 आणि हा 0 20. ओके, इकडे आपण फिंगर ठेवूया. नेक्स्ट आपल्याला 5 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 6 जा 30 मग 30 आपण ऍड करूया. 3 आणि हा 0